कथा प्रकाशित एक चाकणच्या आणि पुण्याच्या दिवाळी अंकामधून माझ्या या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. तर हे सगळं करत असताना मला ज्यावेळी मी मागे वळून पाहतो त्यावेळी माझ्या विद्यार्थ्यांची आठवण मला होते. पण या बॅचचं मी आभारासाठी मानतो की हा मेळावा जो तुमचा आहे हा पूर्ण नियोजित अगोदर होता. कारण मला आल्यानंतर मी सांगितलं की खरं तर पुढे ढकलायची गरज नव्हती. माझ्या आईचं निधन झाल्यामुळं मी या पालकला आपल्या या मेळाव्याला स्नेह मेळाव्याला येत नाही, म्हणून हा मेळावा पुढे ढकलला गेला आणि आज त्याचा योग आला आणि त्यामुळे मला हा मेळावा माझ्या पुढे ढकलला तर आपण चुकवायचं नाही तेवढं मी मनाशी पक्क ठरवलं आणि आज झालो. दुसरं अजून खंत नाते गेल्या मेळाव्यात मेळावा आणि आताचा स्नेह मेळावा आमच्या आवर्जून उपस्थित राहणारे कर्नाटकवरून इथे येणारे कांबळे सर या ठिकाणी नाहीत. त्या मेळाव्यामध्ये मी जे बोललो ते सरांसाठी बोललो होतो. त्यांच्या आवडीची गाणी आता जसं आपला बारको यानं गाऊन दाखवलं तशी ती गाणी मी त्यावेळी तिथं सादर केली होती. आता इथे त्याची आवृत्ती करणार नाही, पण याच्या अगोदर एक छोट्या दोन आहेत त्या ट्यून मला ऐकून जातात. खरं तर मोरा चिंचोली म्हणल्यानंतर इथं मोर असतील, आंब्याची झाड, पण अजून तर आपल्याला मोर दिसले आहेत. मोर मी त्यावेळी झुंडीच्या मोराच्या इथं पाहिलेले आहेत. म्हणून एक मोरासाठी गाणं सादर करणार आहे ते म्हणून नाही, माझे जी वाद्य आहेत त्या वाद्याच्या सुरातून समजतील पद्धतीनं ते मी वाजवेल आणि दोन मी सादर करतो. तर पहिली आहे माउथ ऑर्गन. हे वाद्य आहे, पहिलं वाद्य तुम्हाला दाखवतो. हे जे आहे याचं नाव आहे माउथ ऑर्गन. हा तोंडानं वाजवायचा असतो म्हणून याला काय म्हणायचं, माउथ ऑर्गन म्हणायचं. याची रचना तशी गुंतागुंतीची आहे. याचा एक सूर फुंकल्यानंतर निघतो, दुसरा सुराला हवा खेचावी लागते. अल्ट्रा